मित्रांनो, 17व्या शतकामध्ये पेशव्यांनी राजे बनायचा प्रयत्न केला होता आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला ते अनधिकृतपणे राजे झाले सुद्धा. मात्र आज 21व्या शतकात भाजप सेना युती सरकारने त्यांचे अधिकृत राजे होण्याचे स्वप्न आता जवळपास पूर्ण केलेले आहे. म्हणजे त्यांचा जो काही मनसुबा होता की वन पार्टी, वन नेशन आणि वन इलेक्शन या दृष्टीनं त्यांनी आता जवळपास वाटचाल केलेली आहे असं म्हणायला हरकत नसावी. कारण आज राजे छत्रपतींची व मराठा समाजातील प्रस्थापित नेत्या कार्यकर्त्यांची पेशवे होण्याची जी काही घातक घाई सुरू आहे, यावरून असं म्हणता येईल की सत्ताकारणात राजकारण शोधणाऱ्या म्हणजे पर्यायानं संघर्ष विसरलेल्या पक्ष संघटनेकडून व त्यांच्या सत्ताकांक्षी प्रवृत्ती आता प्रबळ असलेल्या नेत्याकडून यापेक्षा म्हणजे जास्तीची अपेक्षा आता आपल्याला ठेवता येणार नाही. हे जर आपण त्या बाबतीत जर अपेक्षा व्यक्त करत असू तर ते केवळ आपल्या भाबडेपणाचं लक्षण ठरेल किंवा भोळेपणाचं लक्षण ठरेल. गेल्या काही वर्षांपूर्वी जे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन किंवा मराठी माणसाची अस्मिता घेऊन किंवा जे काही सामान्य माणसावर जे काही अन्याय अत्याचार किंवा मुंबईचे प्रश्न घेऊन शिवसेनेची स्थापना झाली आणि त्या शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप हा पक्ष हळूहळू मोठा झाला, खांद्यावर बसला आणि त्या खांद्यावर बसल्याच्या नंतर आता त्या सेनेच्याच कानात बसून वल्गना केल्या. हा भाग वेगळा. आता महाराष्ट्राच्या पक्षीय राजकारणात जी काही सध्याची परिस्थिती उद्भवलेली आहे, तर आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनी अनेक प्रबळ व तेवढ्याच जुलमी अहंकारी राजवटीशी संघर्ष करून रयतेचे राज्य निर्माण केले होते. अत्यंत प्रामाणिक व निष्ठावंत मावळ्यांना सोबत घेऊन संघर्षशीलता आणि प्रयत्नवादी परंपरा निर्माण केली होती. मात्र त्यांचे वंशज व वारसदार हे म्हणून मिरवणाऱ्यांनी जी काही आधुनिक पेशवाई समोर जे काही लोटांगण घातलेलं आहे किंवा सत्तेसाठी काही पण असा अत्यंत स्वार्थी व सत्ता लंपटपणाचा जो काही पायंडा पाडलेला आहे, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पार होळी करून जातोय असं म्हणायला हरकत नसावी. राजकारणात संघर्ष करून सत्ता मिळवायची असते, कुणाच्या हुजऱ्या होऊन नाही. मात्र गेल्या 2-3 वर्षामध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे जे फुटून गेलेले नेते आहेत, तर त्यांनी या पेशवाईसमोर हुजरीगिरी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 70,000 कोटीच्या घोटाळ्यावाले इकडे महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गावर 25 जणांचा जळून कोळसा झालेला असताना ते आपला शपथविधी सोहळा उरकण्यात व्यस्त होते. तर अशी या हुजरेगिरीची तत्व आता समोर आलेली आहेत. सध्या राजकारणात आघाडीवर असलेल्या भाजप आणि त्यांची जी काही प्रणित सेना आणि राष्ट्रवादी आहे, ज्यांनी त्यांचं चिन्ह सुद्धा आणि नाव सुद्धा हायजॅक केलेलं आहे. तर त्या पक्षामध्ये मेघा भरती या गोंडस नावाखाली जी काही पक्षांतरांची स्थित्यंतर घडली, तर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील प्रस्थापित बडे नेते यात आता आघाडीवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. तब्बल 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना जनतेच्या भावनांची कदर व सर्वसामान्य विकास आपल्याकडून झाला नाही असा साक्षात्कार कदाचित झाला असावा. त्यामुळं पक्ष सोडण्याची मम्मी पापा चाहते थे कि वो डॉक्टर बने. आर्या का दिल तो म्यूजिक में था पर उसे मम्मी पापा की भी चिंता थी. म्हणजे एकूण काय तर सत्तेचा जो काही विकार म्हणता येईल तर तो विकार यांना जडलेला आहे. म्हणजे नेत्यांमध्ये जी काही तत्वशून्य तडजोडीची जी काही सध्या कुत्तरोड पाहायला मिळते, तर ते ओळखण्या इतकी तुम्ही आम्ही किंवा जनता ही दूधखोळी नाही, परंतु आपण तुम्ही आम्ही सर्व दूधखोळेच आहोत असं म्हणायला हरकत नसावी, निमळत आहोत असं म्हणायला हरकत नसावी. कारण लोकसभेमध्ये जी काही भाजप विरोधी लाट आली होती, विधानसभेतही ती कायम होती. मात्र आपण पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही बहुमतांनी त्याच नेत्यांच्या पदरात सत्ता टाकली आहे, आता आपणच बोलत फिरतोय की हा ईव्हीएमचा दोष असेल किंवा लाडक्या बहिणीचा दोष असेल, तर ह्या ज्या चुका आहेत तर ह्या तुमच्या आमच्या अक्षम्य चुका आहेत आणि तुम्ही आम्ही एक प्रकारे आता जे काही 4-5 प्रकारच्या ज्या काही गुलामगिऱ्या आहेत त्या गुलामगिऱ्या स्वीकारलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नसावी. यापूर्वीही अनेक वेळा पक्षांतर झाली, पर्यायी अनेक छोटे मोठे पक्ष देखील जन्माला आले. 1948 मध्ये समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला होता. त्यांनी सुद्धा स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. 1951 मध्ये काँग्रेस पक्षातील हिंदुत्ववाद्यांनी श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघ स्थापन केला होता. साम्यवाद्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती ती 1977 मध्ये. भारतीय त्यावेळेचा जो काही जनता पक्ष अस्तित्वात आला, 2 वर्षात त्याची सुद्धा शक्ल पडली आणि त्याची परिणती काँग्रेस आय व भाजप या 2 पक्षाच्या निर्मितीमध्ये झाली. 1978 मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडली, त्यातून रेडी काँग्रेसचा जन्म झाला. या सर्व पक्षफुटीच्या मागे वैचारिक मतभेद व विचारांची मतभिन्नता हे कारण असू शकते. मात्र ही आजची जी काही पक्षांतर आहेत किंवा जे पक्षांतर झालेलं आहे, तर ही सत्तेच्या स्वार्थासाठी
आंधळे झालेल्या लोकांनी हे पक्षांतर केलेलं आहे आणि निभळ झालेली जनता पुन्हा पुन्हा त्याच लोकांना निवडून देत आहे. यातून आपण पुन्हा एकदा या सिद्धतेकडे जात आहोत की तुम्ही आम्ही सर्वांनी धार्मिक गुलामगिरी अजूनही सोडलेली नाही. शैक्षणिक प्रवाह आपल्या हातातून आता लांब गेलेला आहे. आर्थिक गुलामगिरीत आपण पूर्णपणे जखलल्या गेलेलो आहोत. शासनाच्या ₹1,500 अनुदानावर आपल्याला वाट पाहत बसावं लागतं म्हणजे पंख खुललेल्या कोंबडीसारखी त्या गोष्टीसारखी आपली अवस्था झालेली आहे, असं म्हणायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.